नमस्कार. आजच्या सेमिनारसाठी जमलेल्या सर्वांचे ए-आय-सी-पी तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला माहीतच आहे की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण सर्व सेमिनार्सला जॉईन होतात आणि ए-आय-सी-पी तर्फे असे वेगवेगळे सेमिनार्स अरेंज होतच राहतील. त्याला आपण जॉईन होतच राहाल. तर आजचं सेमिनार आहे आपलं जनरल इन्शुरन्सवरती. तर याबद्दल आपल्याला योगिता मॅडम थोड्याशा माहिती देतील की आजचं जनरल इन्शुरन्स काय आहे आणि आपल्याला आजचे स्पीकर कोण आहेत त्यांची माहिती योगिता मॅडम देतील. योगिता मॅडम. नमस्कार. आज आपल्या वेबिनारमध्ये संतोष निकम सरांचे स्वागत करते. संतोष सर गेल्या 2003 पासून लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बिझनेस इन्शुरन्स मध्ये वेगवेगळ्या कोर्सेस केलेले असून त्यांनी एसएनवेल्थ अँड मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली आहे. ते एसबीआय क्लायंट्सला प्लॅनिंग वरती मौल्यवान सल्ला देत असतात. तर मी संतोष सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला जनरल इन्शुरन्सची माहिती द्यावी. नक्की. सगळ्यांना माझा नमस्कार आणि सगळे आपापल्या ठिकाणी सुरक्षितपणे आहात आणि आपण सुरुवात करूयात. पहिलं आपण जनरल इन्शुरन्सचा इतिहास बघूयात का जनरल इन्शुरन्स हा काय प्रकार आहे. ही एक खूप जुनी संकल्पना आहे आणि साधारण किंग हमुराबी हे जे आहेत म्हणजे ज्याला आपण बेबिलोनियन जो काळ म्हणतो म्हणजे ज्याला एन्शियंट टाइम असं म्हटलं जातं, तर त्यावेळी म्हणजे तेव्हाचं ते एक डॉक्युमेंटेड आहे का त्या काळापासून जनरल इन्शुरन्स अस्तित्वात आहे. तर त्याचं कारण असं होतं का त्यावेळेस जो व्यापार व्हायचा जंगलातून व्हायचा किंवा प्रॉपर रोड वगैरे नसायचे, लोक या देशातून दुसऱ्या देशामध्ये जायचे, तर त्यावेळेस कसं होतं का फ्लड वगैरे इथं असायचं. त्याच्यानंतर मध्येच काही लुटारू टोळे त्यांचं जे व्यापारी असायचे त्यांचे सामान चोरलं जायचं किंवा दरोडा वगैरे पडलं जायचं. तर ह्या सगळ्या याचा एक उत्तम मार्ग म्हणून त्या लोकांनी एक पूल तयार केला. पूल म्हणजे काय का प्रत्येक एक जी पण काही शिपमेंट वगैरे जाईल तर प्रत्येकाने त्या शिपमेंट मधली काही रक्कम एक बाजूला करायची, ज्याला एक पूल अकाउंट आपण म्हणतो. तर जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला जर फ्लड मध्ये किंवा लुटारू टोळ्यांकडून जर हल्ला वगैरे झाला तर त्याला ती इन्शुरन्स कॉम्पेन्सेशन किंवा इन्शुरन्स क्लेम म्हणून दिली जायचं, जेणेकरून त्या व्यापाराचं नुकसान होणार नाही आणि तो पुढे कंटिन्यू बिझनेस करत राहील. त्याच्यानंतर आत्ताचा काळ म्हणण्यापेक्षा 16व्या शतकामध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांनी जगभरामध्ये आपलं साम्राज्य पसरवण्याची सुरुवात केली, तर त्या काळामध्ये पण त्यांचा जो व्यापार जो व्हायचा तो सगळा बोटींमधून व्हायचा. तर त्यावेळेस बोटींमधून जाताना त्या बोट त्या आत्ताच्या बोटीं एवढ्या आधुनिक बोटी नव्हत्या, त्यामुळे वादळाचं त्यांना निदान समजायचं नाही. त्यामुळे वादळामुळे बोटी तुटायच्या किंवा हरवल्या जायच्या किंवा त्यावेळेस पण समुद्रामध्ये व्यापाऱ्यांवर लूट वगैरे व्हायचे. हे सगळे प्रकार त्यावेळेस पण व्हायचे. पण त्यावेळेस थोडंसं मॉडर्न सोसायटी होती, पण त्यावेळेस पण तिकडचे जे व्यापारी होते त्या लोकांनी सिमिलर पद्धत अवलंबली आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा एक अशी संकल्पना केली की आपण एक पूल अकाउंट करूयात, जेणेकरून ज्याही व्यक्तीचं पोर्टमधून जे शिपमेंट जाईल कोणत्याही देशामध्ये त्यांनी ठराविक रक्कम ॲज अ इन्शुरन्स प्रीमियम म्हणून एक बाजूला करायची किंवा कोणत्याही व्यापाराचं उद्या नुकसान झालं तर त्याला ती ॲज अ कॉम्पेन्सेशन म्हणून दिली जाईल. आणि सेम कन्सेप्ट नंतर लाईफ इन्शुरन्स मध्ये आला. लाईफ इन्शुरन्स खूप नंतर आलं, पण जनरल इन्शुरन्स खूप आधीपासून आहे. आणि जर आपल्या भारताबद्दल बोलायचं झालं तर ज्यावेळेस ब्रिटिश भारतात आले आणि साधारण तिथेही व्यापार वगैरे त्यांचा सुरू झाला, पण ते प्रॉपर एस्टॅब्लिश झाले त्यानंतर साधारण 1850 मध्ये त्यांनी कलकत्त्यामध्ये, कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांची राजधानी ही कलकत्ता होती असं, तर त्यावेळेस त्यांनी ट्रिटॉन जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून पहिली इन्शुरन्स कंपनी इथे प्रस्थापित केली. तर इथून जो जाणारा माल होता म्हणजे भारतामधून जो काही व्यापार ते करायचे, आपल्याकडून जे काही सामान पाठवायचे ते त्या इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ते पाठवायचे. आणि आता जसं जसं आपण मॉडर्न सोसायटीमध्ये पुढे 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 येतो तर त्याच्यामध्ये आता ही आता एक काय म्हणतात, आधी इन्शुरन्स म्हणजे कसं का एक पैसे आहेत तर घेतलं जायचं, पण आता असं झालंय का ती एक नीड झालेली म्हणजे ती गरजच आहे, ते घ्यायलाच हवे. म्हणजे रिस्पेक्ट ऑफ युअर इन्कम, म्हणजे एखादी व्यक्ती 10,000 कमावते, एखादी व्यक्ती 1,00,000 कमावतात, इन्शुरन्स हा प्रकार असा झालेला आहे की ती गरज झालेली असं आहे. तर इन्शुरन्समध्ये जनरल इन्शुरन्समध्ये मी दोन विभाग केलेले याच्यामध्ये, एक इंडिव्हिज्युअल एक व्यक्ती आणि एक बिझनेस, यामध्ये कोणते कोणते इन्शुरन्स असायला पाहिजेत किंवा कोणते कोणते इन्शुरन्स प्रकार असतात आपण ते सविस्तर बघूयात. आणि मध्ये सर काही प्रश्न विचारायचे मला असं वाटतं तर विचारा तुम्ही मला, जेणेकरून मध्ये काही व्हायचे प्रश्न असतील तर नक्की विचारू. ओके. तर यामध्ये जर आपण बघतो का इंडिव्हिज्युअलसाठी म्हणजे एक इंडिव्हिज्युअल फॅमिलीसाठी किंवा एक इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी कोणते कोणते इन्शुरन्स असतात. एक तर आपल्या सगळ्यांचे परिचित आहे ते व्हेकल इन्शुरन्स, आज प्रत्येकाकडे टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे.
तर त्याचा इन्शुरन्स घेतलं जातं. दरवर्षी ही पॉलिसी रिन्यू होते, दरवर्षी नवीन कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतं. वेरॅज लाईफ इन्शुरन्समध्ये कसं असतं, एक पॉलिसी आपण घेतो साधारण 10 वर्ष 15 वर्ष सेम कॉन्ट्रॅक्ट राहतं, पण जनरल इन्शुरन्समध्ये असं असतं का हे कॉन्ट्रॅक्ट 1 वर्षाचं असतं आणि दरवर्षी हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला रिन्यू करावं लागतं. त्यावेळच्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत किंवा तुमच्या याच्यामध्ये काय उतार चढाव झालेले आहेत किंवा तुम्हाला इन्शुरन्स वाढवायचा आहे किंवा कमी करायचा आहे, ते दरवर्षी जे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होतं त्यावेळेस ते तुम्ही करू शकता. व्हेकल इन्शुरन्समध्ये पण जर आपण बघितलं तर 2 व्हीलर 4 व्हीलर मध्ये 2 प्रकार येतात पुन्हा. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी येते आणि एक थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी येते. थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये तुमच्या व्हेकलमुळे जर समोरच्याचं काही नुकसान होतंय, मालमत्तेचं नुकसान होतंय, समोरच्याच्या गाडीचं नुकसान होतंय, एखाद्या व्यक्तीला दुखापत पोहोचते, तर त्यातून तो कव्हर केला जातो. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे उद्या तुमच्या गाडीचं नुकसान होतंय, त्याच्यामध्ये गाडीला भरपूर नुकसान होतं, यावेळेस तुम्ही गॅरेजमध्ये तुमची गाडी नेऊ शकता. आणि जसं कॅशलेस हॉस्पिटलायझेशन असतं तसं हे कॅशलेस तुम्ही तुमच्या गाडीची व्यवस्थित करून त्या जे काही कंपनीच्या पॅनलवर जे काही गॅरेज असतात तिथे तुमची गाडी व्यवस्थित करून ऍब्सोल्युटली कॅशलेस हे होऊन जातं. फक्त तिथे 2,000 रुपयाचं एक हे असतं, 2,000 रुपये मिनिमम हे तुम्हाला भरावे लागतात. म्हणजे तुमचा क्लेम 5 लाखाचा असेल, 10 लाखाचा असेल किंवा 10,000चा असेल, मिनिमम हे 2,000 रुपये हे ॲज अ कंपल्सरी भरावेच लागतात आणि त्या पद्धतीने तुम्ही क्लेम घेऊ शकता. त्यानंतर सगळ्यात मोठा सगळ्यात इम्पॉर्टंट हा विषय जो आहे तो हेल्थ इन्शुरन्सचा, ज्याला आपण मेडिक्लेम म्हणतो. मेडिक्लेम हा विषय खूप महत्वाचा आहे आणि जेव्हा पण आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल लोकांना सांगत असतो का मेडिक्लेम तुम्ही का घ्यायला हवं, बरं आपल्याकडे म्हणजे थोडं फ्रँकली बोललेलं बरं. सर त्याच्यात एक तुम्हाला विचारू इच्छितो की थर्ड पार्टी इन्शुरन्स काय असतं व्हेकल मध्ये, ते जरा समजावून सांगितलं तर जास्ती बरं होईल. मग आपण हेल्थ वरती येऊया. नक्की नक्की. थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये असं असतं का ज्यावेळेस थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये डेफिनेटली प्रीमियम थोडा कमी असतो, कारण त्यामध्ये तुम्ही तुमच्या गाडीचा इन्शुरन्स न करता तुमच्या गाडीमुळे समजा एखाद्या वाहनाला नुकसान झालं किंवा एखाद्या तुम्ही गाडी रिव्हर्स घेता, एखाद्याच्या भिंतीला लागलं किंवा एखाद्याच्या गाडीला लागलं किंवा एखादी व्यक्तीला काही दुखापत झाली आणि त्याच्यामुळे जो काही क्लेम येईल, जे काही नुकसान होईल, ते त्या इन्शुरन्स कंपनी म्हणजे तुम्ही ज्या इन्शुरन्स कंपनीकडून विमा घेतलेला आहे तर तुमच्या बिहाफ मध्ये ती इन्शुरन्स कंपनी तो क्लेम देते. असं. आणि दुसरा एक प्रश्न त्याच यांनी विचारतो मी की इन्शुरन्स एखाद्या वर्षी नाही भरला तर काय होऊ शकतं? इन्शुरन्स नाही भरला तर डेफिनेटली तुमची पॉलिसी लॅप्स होते आणि उद्या काही क्लेम आला आणि जर समजा तुमच्या गाडीची दुखापत झाली किंवा तुमच्या गाडीमुळे समोरच्या गाडीला काही इजा झाली किंवा त्या गाडीला काही नुकसान झालं तर ते डेफिनेटली नाही मिळणार. आणि मला वाटतं याच्याबरोबर काहीतरी आरटीओचे मला वाटतं पेनल्टी पण आहे इन्शुरन्स जर रिन्यू नाही केलं तर. हो 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 बरोबर आहे. म्हणजे हे ऍक्च्युली जनरल मोटर इन्शुरन्स हे जे प्रोडक्ट आहे हे कंपल्सरी प्रोडक्ट आहे. म्हणजे तिथे आपला प्रेफरन्स चालणारच नाही का आज तुम्हाला असं वाटतं काही पॉलिसी घ्यायला पाहिजे किंवा उद्या असं वाटतं नको मला काही गरज नाही, मी तर गावात राहतोय, मला कुणाशी समोरासमोर होणार आहे किंवा माझ्या गाडीमुळे इतरांचं नुकसान होणार आहे, असं नाही. हे कंपल्सरी आहे. जेव्हा पण आरटीओ चेक नाक्यावर तुमची गाडी तपासली जाईल, तुमचे पेपर तपासले जातील, तर त्यावेळेस हे तुम्हाला फाईन किंवा पेनल्टी आरटीओ तर्फे दिली जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं उद्या तुमची गाडी चोरीला गेली तुम्ही काय करणार, तर तुमच्या बिहाफमध्ये इन्शुरन्स कंपनी जो पण त्या गाडीची डेप्रिशिएटेड व्हॅल्यू ती तुम्हाला ऍज अ क्लेम म्हणून दिली जाते. असं. ओके सर. ओके सर, पुढे चालेल. ओके. तर आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलत होतो का जेव्हा पण आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे एखाद्याचं फायनान्शियल प्लॅनिंग आपण बघतो तर त्यावेळेस मेडिक्लेम घेणं का महत्वाचं आहे. आता मध्ये काल पण आम्ही एका ठिकाणी बोलत होतो का आपल्याकडे जेवढं पण सोनं हे तारण ठेवलं जातं, म्हणजे जे आता काही गोल्ड फायनान्स कंपनी आहे त्यांचा रेग्युलर रिपोर्ट्स येत असतो, कारण त्या लिस्टेड कंपनीज आहेत तर त्यांचा रिपोर्ट्स येत असतो. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 80 to 90% सोनं हे अशा वेळेस तारण केलं जातं ज्यावेळेस घरामध्ये हॉस्पिटलायझेशन असतं. आणि ज्यावेळेस घरामध्ये इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन येतो त्यावेळेस आपण हे बघत नाही का ती आपली प्रॉपर्टी आहे किंवा वेल्थ आहे, तर आपण पहिला जो ढाला घातला जातो किंवा पहिला जो हल्ला होतो तो सोन्यावर होतो, का सोनं तारण ठेवलं जातं आणि त्याच्यातून येणारे जे पैसे ते आपण हॉस्पिटलायझेशन साठी वापरतो किंवा जी काही जमा केलेली रक्कम असेल बँकमध्ये असेल किंवा इतर जी इमिडिएट लिक्विडेट होऊ शकते असं आहे, किंवा
कर्ज काढलं जातं अशा वेळेस की इमिडिएट आपलं हॉस्पिटलायझेशन करता येईल त्यासाठी. तर आणि कसं आहे का, आज समजा एखाद्याचं हॉस्पिटलायझेशन आलं आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जर आपण बघितलं, हल्ली सगळंच मेट्रो झाले, नाशिक, पुणे पण. तर समजा 8-10 लाख रुपये खर्च आला आणि एखाद्याकडे ते पैसे जरी आहेत, समजा त्यांचे फिक्स डिपॉझिटमध्ये असतील किंवा काही सेव्हिंग्स करून ठेवले असतील, तर तुम्ही सरळ 2 ते 3 वर्ष मागे जाता. पुन्हा ते ऍसेट क्रिएट करायला, पुन्हा तेवढी रक्कम जमवण्यासाठी असा. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतं अंडर सेक्शन 82D मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही फ्रीली कोणत्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करू शकता. आपल्याकडे बऱ्याच वेळेला होतं का लोक अंगावर दुखणं काढतात, तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नॉर्मल क्लिनिकमध्ये जातात 100-150, पण ते घाबरतात ते ऍडमिट व्हायला वगैरे चांगल्या हॉस्पिटलमध्ये, कारण त्यांना माहिती आहे ऍडमिट झालं तर 2-3-4 लाख 5 लाख रुपये खर्च येऊ शकतो. तर तेही एक बघितलं जातं समाजामध्ये का लोक मोस्टली अंगावर काढतात दुखणं. तो हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये. आता आपण कोरोनाच्या वातावरणामध्ये आहोत, त्याच्यामध्ये पण अशा बऱ्याचशा केसेस बघितलेल्या का बऱ्याच लोकांनी अंगावर काढलेल्या आहेत केसेस, कारण त्यांना सरकारी व्यवस्था, सरकार आपल्या पद्धतीने काम करतंय, पण आज समजा तिथे बेड अवेलेबल नाही किंवा काय व्यवस्था नसेल किंवा थोडासा उशीर पण होत असेल, तर अशा वेळेस समजा तुमच्याकडे प्रायव्हेट स्वतःची पॉलिसी असेल, इमिडिएटली तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होऊ शकता आणि ट्रीटमेंट घेऊ शकता आणि साधारण 4 दिवसामध्ये कोरोनाचा जो रुग्ण आहे घरी येऊ शकतो. फक्त असं आहे का तिथे खर्च जास्त आहे. 4 लाखाचं पॅकेज, 5 लाखाचं पॅकेज, 10 लाखाचं पॅकेज, सब्जेक्ट टू हॉस्पिटल असं. तर असं आहे. सर, हेल्थ इन्शुरन्सवर काही विचारायचं तुम्हाला? हेल्थ इन्शुरन्स वरती विचारायचं आहे की कॅशलेस ज्या पॉलिसीज असतात त्या सगळ्याच हॉस्पिटलला चालत नाही. एखाद्या घराजवळ इमर्जन्सी जर काही आली तर त्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये ते गेल्यानंतर प्रश्न असा येतो की तिथे कॅशलेस नाहीये आणि त्यावेळेला नसतात पैसे, तर मग काय करायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. यामध्ये 2 प्रकारचं सेटलमेंट असतं. एक असतं कॅशलेस सेटलमेंट आणि एक एक म्हणजे तुम्ही एखादं हॉस्पिटल तुमच्या बाजूला आहे आणि डॉक्टरही तुमच्या परिचयाचे आहेत, पण ते पर्टिक्युलर हॉस्पिटल किंवा ते पर्टिक्युलर डॉक्टरचं जे काही व्यवस्था आहे ते तुम्ही जे इन्शुरन्स घेतलेला आहे त्यांच्या याच्या पॅनलवर नाहीये. तर अशा वेळेस काय होतं तर तुम्ही आधी सुरुवातीला तिकडे पैसे भरताय, पूर्ण तुमचे उपचार करून घेतात आणि नंतर जे बिल आहे तुम्ही इन्शुरन्स कंपनीला पाठवता. सगळे जे काही उपचार वगैरे झालेले आहेत ते इन्शुरन्स कंपनीला पाठवतो. साधारण 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं हे सेटल होऊन जातं. आणि त्यामध्ये पण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायच्या 30 दिवस अगोदर आणि 60 दिवस नंतरचे पण जे बिल असतात ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये क्लेम करू शकता. ठीक आहे, कंटिन्यू कर. आणि आता मॉडर्न एरियामध्ये जर आपण बघितलं तर असे सुद्धा मेडिक्लेम प्लॅन आलेले आहेत तर ज्याच्यामध्ये तुम्ही किती फिट राहता किंवा तुम्ही तुमच्या तब्येतीची किती काळजी घेताय त्याच्यावर तुम्हाला बेनिफिट्स मिळतात किंवा इन्सेंटिव्ह मिळतात. आता जसं मी माझं एक्झाम्पल देईल, माझी जी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे, जर मी वर्षाला समजा जिमसाठी काही पैसे खर्च करतोय किंवा काही मेडिकल चेकअपसाठी काही खर्च करतोय किंवा योगा वगैरेचे काही क्लासेस जॉईन करतोय, तर त्यासाठी वर्षाला 20,000 रुपये मला इन्सेंटिव्ह मिळतं. आणि मला काय करायचं की ते समजा माझं वर्षाचं जिमचं बिल 20,000 रुपये आहे, तर माझं जिमचं बिल मी इन्शुरन्स कंपनीला देणार आणि इन्शुरन्स कंपनी मला ते 20,000 रुपये रिएम्बर्समेंट करणार असं. तर अशा पद्धतीने बऱ्याच कंपनीज इन्सेंटिव्हाइज करतात त्यांच्या कस्टमर्सना का जेणेकरून तुम्ही फिट राहावं. बऱ्याच काही इन्शुरन्स कंपनीज आहेत का तुम्ही डेली किती त्यांचं ऍप्लिकेशन देतात. फॉर एक्झाम्पल आता जे स्मार्ट रिस्ट बँड वगैरे आपण बघतो किंवा स्मार्ट वॉचेस वगैरे मध्ये आहेत त्याच्यामध्ये त्यांचं मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये येते की डेली तुम्ही किती स्टेप्स घेताय किंवा डेली तुम्ही किती कॅलरीज बर्न करताय, तुम्ही झोपताय वगैरे किती, त्याच्यानुसार वर्षाला एक तुमचा एक साधारण एक रिपोर्ट काढला जातो आणि त्याच्यावर तुमच्या प्रीमियमवर इन्सेंटिव्ह तुम्हाला दिले जातात. इफ यू आर म्हणजे तुम्ही रिअली प्रोएक्टिव्हली काही स्टेप घेताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5, 10, 15, 20% प्रीमियम मध्ये सूट मिळते. तसे बरेचसे इनोव्हेटिव्ह कल्पना सध्या इन्शुरन्स कंपनीज घेऊन येत आहे. बऱ्याच इन्शुरन्स कंपनीज तुम्हाला वर्षातून 2दा किंवा काही कंपनीज एकदा तुम्हाला फ्री मेडिकल चेकअप सुद्धा देतात जेणेकरून तुमचं जे काही स्टेटस आहे, हेल्थ स्टेटस आहे, अपडेटेड राहावं, रिपोर्ट दुकानकडे राहावे. अशा बऱ्याचशा सुंदर संकल्पना सुद्धा हेल्थ इन्शुरन्स कंपनीज घेऊन येत आहेत. आणि मला वाटतं याच्यामध्ये काही तंबाखू सेवन किंवा स्मोकिंग असेल तर मला वाटतं प्रीमियम पण थोडा जास्ती आहे ना? यामध्ये
त्याच्यामध्ये आपल्याला डिस्क्लोज करावं लागतं. एखादी व्यक्ती समजा स्मोकर आहे किंवा तंबाखू घेते किंवा अल्कोहोल घेते, तर प्रीमियम लोडिंग होत नाही अनलेस देर इज अ डायबिटिक आहे किंवा त्याच्यामध्ये बीपीचा वगैरे काही प्रॉब्लेम आहे. लाईफ इन्शुरन्समध्ये इफ यू आर अ स्मोकर तर तिथे थोडंसं लोडिंग घेतलं जातं 2-3% साधारण. संतोष सर, येस सर. काही वेळा असं होतं की इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स घेताना आपण कंपनी काय फॅसिलिटीज देते ते पाहावं की त्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीचं आपल्या इथे कोणतं हॉस्पिटल, काही हॉस्पिटल्स असोसिएट आहेत का हे पाहावं. मला असं वाटतं तुम्ही हेल्थ इन्शुरन्स कंपनी कोणती आहे ते बघणं जास्त महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे का एकतर त्यांनी दिलेले बेनिफिट, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची बिझनेस करण्याची पद्धत कशा पद्धतीने ते करतात. कारण त्यांचा जेवढी इन्शुरन्स कंपनी मोठी तेवढे त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशिओ चांगला असतो, त्यांची काम करण्याची पद्धत चांगली असते, त्यांचा R&D वर होणारा खर्च चांगला असतो. आणि यामध्ये असं आहे का आज जर आपण बघितलं कॅशलेस मध्ये एखाद दुसरं हॉस्पिटलमध्ये ज्याला आपण असं म्हणू शकतो का कदाचित तुम्ही बाजूला जिथे राहता जिथे एखादं मोठं हॉस्पिटल असेल कदाचित असं होऊ शकतं का ते त्या पॅनलवर नसेल. पण जर आपण सगळ्या इन्शुरन्स कंपनीज बघितल्या सगळे वेल रेप्युटेड जे हॉस्पिटल जे आहेत ते ऑलमोस्ट सगळ्या इन्शुरन्स कंपनीच्या पॅनलवर आहेत. तर त्यामुळे विशेष काही काळजी करायची गरज नाही. हा एखादं हॉस्पिटल असं असू शकतं का ते अननेसेसरी थोडे जास्त बिलिंग करतायत किंवा अशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेस करतात, तर त्यावेळेस हेल्थ इन्शुरन्स कंपनी तशा हॉस्पिटलला ब्लॅकलिस्ट करते. तर मला असं वाटतं आपण सुद्धा अशा हॉस्पिटल पासून थोडं लांब असलेले जास्त गरजेचं असतं. थँक्यू सर. वेलकम. संतोष सर, आणखीन एक प्रश्न असा असतो की जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं एखाद्या पेशंटला, तर बऱ्याच वेळेला असं होतं की जे नॉर्मल पेशंटला बिलिंग असतं आणि जे इन्शुरन्स ज्याचा मेडिक्लेम आहे त्याचं जे बिलिंग जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तफावत असते. आणि असा एक समज आहे की 100% मेडिक्लेमची अमाऊंट मिळत नाही, तर उरलेले पैसे जर भरावे लागतात तर मग असं का होतं? यामध्ये असं आहे का सुरुवातीला ज्यावेळेस आपण मेडिक्लेम प्लॅन म्हणजे घ्यायची सुरुवात जी असते किंवा ज्यावेळेस आपण ते डॉक्युमेंटेशन वाचत असतो बऱ्याच इन्शुरन्स कंपनी म्हणजे त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. काही इन्शुरन्स कंपनीजमध्ये को पेमेंट ही पद्धत आहे. को पेमेंट म्हणजे काय असतं का समजा ₹100 तुमचं हेल्थ इन्शुरन्सचं बिल आलेलं आहे त्यातले ₹80 कंपनी देईल आणि ₹20 तुम्ही द्यायचे. एक हा प्रकार झाला. दुसरा प्रकार असा आहे का बऱ्याच इन्शुरन्स कंपनी असं असतं की ₹100 समजा तुमचा क्लेम आला तर त्याच्यामध्ये ते लोक कन्झ्युमेबल देत नाही. कन्झ्युमेबल मध्ये काय येतं का समजा तुम्ही जे हँड ग्लोव्ज वगैरे जे असतात किंवा इतर जे काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात जे साधारण समजा ₹100 बिल आलं तर ते साधारण एक ₹400, ₹500 किंवा ₹1000 तुमचे तिथे कापतात. आणि तिसरा जो मेडिक्लेमचा जो प्रकार आहे ज्याला प्रीमियम प्लॅन आपण असं म्हणतो त्याच्यामध्ये 100% म्हणजे तुमचे कन्झ्युमेबल पण सगळं म्हणजे ₹100 बिल झाले पूर्णच्या पूर्ण ₹100 तुम्हाला परत दिले जातात. असं. आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न मला असं विचारायचा आहे की समजा हेल्थ इन्शुरन्सचा मल्टिपल पॉलिसीज काढल्या गेल्या तर ती मल्टिपल टाइम्स बेनिफिट घेता येतो का? नाही सर. याच्यामध्ये समजा एखाद्या कंपनीकडून तुमची 3 लाखाची पॉलिसी आहे दुसऱ्या कंपनीकडून 5 लाखाची आहे तर सायमल्टेनियसली तुम्ही नाही घेऊ शकत. आधीची कंपनीची समजा तुमची ₹3 लाख आहे त्याचं लिमिट संपल्यावर दुसऱ्या कंपनीची जी तुमची पॉलिसी आहे तिथून तुम्ही क्लेम घेऊ शकता पण सायमल्टेनियसली नाही घेऊ शकता. कारण इन्शुरन्सचा बेसिक रूल हा आहे की इन्शुरन्स मधून तुम्ही प्रॉफिट करू शकत नाही. तुमचा जो लॉस जो झालेला आहे तो रिकव्हर करण्यासाठी इन्शुरन्स आहे. हा म्हणजे प्रिन्सिपल आहे किंवा बेसिक रूल आपण ज्याला म्हणू शकतो असं. ठीक आहे सर, आपण कंटिन्यू करू. ओके. हेल्थ इन्शुरन्स मध्ये अजून मला थोडंसं डीपर जावं असं वाटतं की हेल्थ इन्शुरन्स मध्ये बऱ्याच लोकांना डायबिटीज असतं, बऱ्याच लोकांना हायपरटेन्शन असतं, काही लोक ओव्हरवेट असतात आणि बऱ्याच लोकांची अशी संकल्पना असते का मला हेल्थ इन्शुरन्स नाही मिळणार, मला डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे किंवा ऑलरेडी काही सर्जरीज झालेले आहेत. पण सध्या आता जसं आपण म्हणतोय का मॉडर्न एरियामध्ये अशा काही इन्शुरन्स कंपनीज आहेत की समजा एखाद्याला हायपरटेन्शन आहे किंवा डायबिटीज आहे तर 2 वर्षाचं वेटिंग पिरियड जे साधारण 2 वर्ष तुम्हाला डायबिटीज किंवा हायपरटेन्शन किंवा इतर काही जे प्री एक्झिस्टिंग व्याधी असतील त्यासाठी तुम्हाला क्लेम नाही मिळणार. पण इतर जे समजा एखाद्याला पॉलिसी घेतली आणि दुसऱ्या महिन्यात डेंग्यू झाला किंवा मलेरिया झाला किंवा समजा 1 महिन्याने कोरोना झाला त्या व्यक्तीला तर त्याचे त्याला कव्हरेज आहे. डे वन पासून ते कव्हरेजेस किंवा ऍक्सिडेंटल काही क्लेम झाला तर ते सगळे कव्हरेज डे 1 पासून आहेत. पण प्री एक्झिस्टिंग जे आहे ते 2 वर्षांपासून त्यांना ती लागू राहते आणि लाईफ टाईम ते त्याचं हे घेऊ शकतात, बेनिफिट घेऊ शकतात असं.
तर ही पॉलिसी जी आहे ही साधारणतः किती रुपयांपर्यंत म्हणजे ऍडवायझेबल आहे की हेल्थ इन्शुरन्स घ्यायला पाहिजे? हेल्थ इन्शुरन्समध्ये जर आपण बघितलं दरवर्षी मेडिकल कॉस्ट जी आहे किंवा हॉस्पिटलायझेशन कॉस्ट जी आहे ती साधारण 14 ते 15% वाढते. तर मला असं वाटतं मुंबईसारख्या ठिकाणी मिनिमम 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 5 लाख रुपयाचा एक फॅमिलीचा इन्शुरन्स असावा. मॅक्झिमम तर सध्या 3 कोटीपर्यंत इन्शुरन्स मिळतोय. सध्या तुम्ही म्हणजे भारताच्या बाहेर जाऊन पण तुम्हाला हॉस्पिटलायझेशन घ्यायचं त्यासाठी सुद्धा कव्हरेज मिळते. पण मला असं वाटतं एक हजबंड वाईफ आणि 2 मुलं असतील तर एक 5-1 लाख रुपयाचा इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. कारण आपण बघतोय साधारण एखाद्याचं अपेंडिक्स वगैरेचं ऑपरेशन झालं तरी 50-60 हजार रुपये खर्च म्हणजे ठाणे ते घाटकोपर जर तुम्ही पुढे जर जाल तर तो खर्च साधारण 1.5 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान. आता समजा एखाद्याचं हार्ट ऑपरेशन करायचं आहे तर डेफिनेटली आपण हा विचार करतो का चांगल्या डॉक्टरच्या याच्याखाली ते झालं पाहिजे. तर तोही खर्च आपण बघतो साधारण 2.5 ते 3 लाख रुपये किंवा अजून चांगले हे असेल तर तो खर्च वाढतच जातो असा. तर साधारण मिनिमम 5 लाख रुपये असावं. पॉलिसीज 1 लाख रुपयापासून आहेत अवेलेबल मार्केटमध्ये. पण कसं आहे का अंडर इन्शुरन्स असणं पण चुकीचं आहे. हा सब्जेक्ट आपण बिझनेस इन्शुरन्स मध्ये कव्हर करूच का अंडर इन्शुरन्स असल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं. आज समजा तुम्ही 1 लाख रुपयाची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली एखाद्याला असं वाटतं का नाही ही इज हॅपी अँड कॉन्फिडंट का मी माझ्याकडे मेडिक्लेम आहे. पण त्यांचा फोकस हा नाही की कितीचा कव्हरेज आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी 1 लाख रुपयाची पॉलिसी घेतली खर्च झाला 5 लाख रुपये. 4 लाख रुपये तर खिशातूनच द्यायचे. काही एफडीज केले असेल तिथून द्यावे लागतील. मुलांची जी फीज रेडी केलेली असेल तिथून काढावे लागतील पैसे किंवा सोनं काय असेल ते तारण करावं लागेल किंवा मित्रांकडून मदत मागावी लागेल असं. तर अंडर इन्शुरन्स असणं पण चुकीचं आहे. तर हे हा म्हणजे किती असायला पाहिजे मला असं वाटतं प्रत्येकाने आपापले जे इन्शुरन्स ऍडवायझर असतील किंवा जे फायनान्शियल ऍडवायझर असतील त्यांचा सल्ला डेफिनेटली घ्यायला हवा आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं मेडिक्लेम घ्यायला पाहिजे असं. आणि बऱ्याच वेळेला प्रश्न असा असतो की जो जनरल इन्शुरन्स आहे किंवा मेडिक्लेम जो आहे हा बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की मी का खर्च करावा त्याच्यावरती. तर याच्याबद्दल काय म्हणणं आहे? ह्याचं मी एक एक्झाम्पल देईल जे मी अदरवाईज बिझनेस इन्शुरन्स मध्ये देणार होतो. आपल्याला माहिती दरवर्षी जूनमध्ये विम्बल्डनच्या स्पर्धा होतात. तर 2003 मध्ये तिकडे सार्स कसं पॅन्डेमिक काइंड ऑफ सिच्युएशन होती युरोपमध्ये आणि US मध्ये. आपल्याकडे म्हणजे जास्त त्याचा काही इम्पॅक्ट जाणवला नाही आणि कोरोना एवढंही झालं नव्हतं ते. तर त्यावेळेस त्यांनी एक पॅन्डेमिक इन्शुरन्स घेतला होता. विम्बल्डन जे स्पोर्ट्स अथॉरिटी जे आहे इंग्लंडला त्यांनी. तर साधारण त्यांनी 17 वर्षामध्ये $34 मिलियन प्रीमियम भरला होता आणि ह्या वर्षी ती स्पर्धा कॅन्सल झाली बिकॉज ऑफ पॅन्डेमिक. त्यांना त्याचा $141 मिलियन इन्शुरन्स कव्हरेज मिळालेला. तर हा एक मोठा ऍडव्हान्टेज होता की त्यांनी कंटिन्यू केला म्हणून. एक्झॅक्टली. आणि गेली 17 वर्ष भरतात म्हणजे 2003 ला त्यांनी सुरुवात केली होती आणि आज 2020 आहे. गेली 17 वर्ष ते कंटिन्यू करतात. तर इन्शुरन्समध्ये अवेअरनेस असणंही गरजेचं आहे. याच्यामध्ये मी अजून एक एक्झाम्पल देईल आपल्या भारतातलं रिलायन्स इंडस्ट्रीचं. रिलायन्स इंडस्ट्रीचं जामनगरमध्ये खूप मोठी रिफायनरी आहे किंवा मोठा प्लांट आहे तिथे. तर तिथे ते दरवर्षी फ्लड म्हणजे सगळं प्रॉपर इन्शुरन्स घ्यायचे आणि त्यावेळेस त्यांचा एक मॅनेजरने असं म्हणलं अरे एवढी वर्ष झालेत आपल्या प्लांटमध्ये आपण दरवर्षी फ्लडचं पण ऍडिशनल प्रीमियम घेतो कशाला घ्यायला पाहिजे आपला आणि एवढी मोठी इंडस्ट्री असल्यामुळे डेफिनेटली प्रीमियम हा करोडांमध्ये होता. तर आपण तो प्रीमियम वाचूया. तर त्यांनी तो प्रीमियम वाचवायला गेले त्या वर्षी आणि फ्लड इन्शुरन्स घेतला नाही त्यांनी आणि नेमकं त्याच वर्षी तिथे खूप मोठा फ्लड आला आणि जवळजवळ चांगलं सायझेबल नुकसान झालं होतं ते रिफायनरीमध्ये आणि त्यांना त्याचा क्लेम नाही मिळाला कारण पर्टिक्युलर त्या वर्षी त्यांनी तो इन्शुरन्स नव्हता घेतला. इन्शुरन्स दरवर्षी नियमित प्रमाणे भरायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. एक्झॅक्टली सर. जसं आपण इतर गोष्टी भरतो म्हणजे आपण मोबाईलचं बिल भरतो किंवा इतर गोष्टी जे भरतो तर हा याच्यामध्ये कसं आहे का उद्या समजा मेडिक्लेमचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर उद्या समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तुम्ही घर घेताय गाडी घेताय पण एक साधारण 20-25-30 हजार रुपये तुम्ही इन्शुरन्स प्रीमियम भरत नाही आहेत आणि समजा उद्या तुमचं हॉस्पिटलायझेशन झालं 10 लाख रुपये खर्च समजा आला तर तुम्ही जे घेतलेलं घर आहे ते तुम्हाला विकावे लागेल. जी घेतलेली गाडी आहे ती तुम्हाला विकावी लागेल. जे घेतलेले दागिने आहेत ते विकावे लागतील. कारण हॉस्पिटल तुम्ही तुमच्या पेशंटला असं ठेवू शकता का तुम्हाला ते पैसे तुम्ही द्यावेच लागतील. हॉस्पिटलायझेशन घ्यावंच लागेल.
तर दिस इज अ पार्ट ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग. आणि कसं आहे, फिनान्शियल प्लॅनिंगचं जे आपण ज्यावेळेस पिरॅमिड बघतो आणि ज्यावेळेस बॉटम ऑफ द पिरॅमिड आपण बघतो, किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर एखादी कोणती उंच बिल्डिंग असेल, समजा 20 माळ्याची असेल, 30 माळ्याची असेल, 50 माळ्याची असेल, 100 माळ्याची असेल, जेवढी बिल्डिंग उंच असेल तिचा पाया तेवढा मजबूत असतो. सिमिलरली तुमचं फिनान्शियल प्लॅनिंग ज्यावेळेस तुम्ही कराल आणि तुम्हाला असं वाटतं खूप वेल्दी व्हावं, खूप आपण ऍसेट्स क्रिएट करावेत, खूप वेल्थ क्रिएट करावे, डेफिनेटली सगळ्यांनीच करायला पाहिजे. सिमिलरली त्यासाठी तुमचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे, तरच ते शक्य आहे. जर फाउंडेशन स्ट्रॉंग नसेल तर तुमची इमारत कधी पडू शकते. आणि त्यामध्येच हे जे आपण इंडिव्हिज्युअल इन्शुरन्समध्ये आपण जे प्रकार बघतो, व्हेकल नाही, हेल्थ इन्शुरन्स झालं, पर्सनल ऍक्सिडेंट झालं, क्रिटिकल हेल्थ झालं आणि लाईफ इन्शुरन्स, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ज्या तुमच्या फाउंडेशन मध्ये होतात. तसं सर हरकत नाही, आपण पुढचं याच्यावरती जाऊया आता. ओके, पुढचा भाग आहे पर्सनल ऍक्सिडेंट. पर्सनल ऍक्सिडेंट थोडा वेगळा कन्सेप्ट आहे. हेल्थ इन्शुरन्स मध्ये असं होतं एखाद्या व्यक्तीला, हॅलो आवाज येतो? येते. हा, तर एखाद्या व्यक्तीला ऍक्सिडेंटली काही इजा झाली आणि ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जाऊन आली आणि त्यांचं मेडिक्लेम आहे, ते मेडिक्लेम इन्शुरन्स कंपनीने त्यांना क्लेम दिले का बाबा तुमचा 2 लाख रुपयाचा खर्च झालेला आहे, हे 2 लाख रुपये हॉस्पिटलला दिले आणि ती व्यक्ती घरी येते. पण बऱ्याच वेळेला असं होतं की ऍक्सिडेंटमुळे ती व्यक्ती म्हणजे त्यांना परमनंट डिसॅबिलिटी येऊ शकते किंवा ते कामाला जाऊ शकत नाही त्या केसमध्ये. तर त्यावेळेस म्हणजे तुम्ही जिवंतही आहात आणि प्लस तुम्ही काम करू शकत नाही, म्हणजे लाईफ इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पैसे देणार नाही त्यावेळेस, कारण तुम्ही जिवंत आहात त्यावेळेस. हेल्थ इन्शुरन्स कंपनी ऑलरेडी तुमचे जे हॉस्पिटलायझेशन आहे त्यासाठी पैसे दिलेले आहेत आणि आता तुम्हाला परमनंट अपंगत्व आलेलं आहे, तर त्यासाठी पर्सनल ऍक्सिडेंट जी पॉलिसी ती कामी येते. त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे प्रकार आहे. काही कंपनी त्याच्यामध्ये तुम्हाला विकली पेमेंट किंवा विकली पगार ज्याला आपण म्हणतो, विकली पेमेंट्स देतात. काही कंपनी तुम्हाला लमसम पेमेंट देतात. असं म्हणजे जेव्हा पण आपण पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी सुरुवातीला घेतो, आपल्याला ठरवायचं असतं की मला हे पैसे मंथली हवेत किंवा मला लमसम हवेत इन केस ऑफ एनी डिसॅबिलिटी, परमनंट डिसॅबिलिटी किंवा डेथ होते ऍक्सिडेंटली, तर त्यावेळेस जे काही सम एश्युर्ड आहे एका व्यक्तीची जी काही इन्कम आहे त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेट केले जातं आणि त्या पद्धतीने तो इन्शुरन्स क्लेम दिला जातो. यामध्ये परमनंट डिसॅबिलिटी, परमनंट टोटल डिसॅबिलिटी, पार्शल टोटल डिसॅबिलिटी आणि डेथच्या केसेसमध्ये यामध्ये क्लेम मिळतो. साधारणतः पर्सनल ऍक्सिडेंटचा प्रीमियम किती असतो साधारणतः? खूपच कमी सर. म्हणजे एखाद्या आता जस्ट एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर साधारण 7,000 तुम्ही 1 कोटीचा इन्शुरन्स घेऊ शकता. याच्यामध्ये जे आपला मेडिक्लेम असतो त्याच्याबरोबर पीए घेणं आवश्यक आहे की तो वेगळा कन्सेप्ट आहे? हा वेगळा कन्सेप्ट आहे, पण ते सोबत तुम्ही एक कॉम्बो म्हणून घेऊ शकता याच्यासाठी. हे माझं मेडिक्लेम आहे, त्यासोबत हे माझं कॉम्बो पर्सनल ऍक्सिडेंटचं 1 कोटीचा कव्हरेज आहे, 10 लाखाचा माझा हेल्थ इन्शुरन्सचा कव्हर आहे आणि 1 कोटीचा माझा टर्म इन्शुरन्स कव्हर, जे लाईफ इन्शुरन्स कंपनीतून आपण देतो. असं म्हणजे दोन्ही घेणं फार अत्यावश्यक आहे, पीए कव्हर आणि मेडिक्लेम. हो सर. आता आपण जर बघितलं, बरेचसे प्रोफेशनल आहेत, जसे डॉक्टर्स आहेत, जर समजा उद्या परमनंट डिसॅबिलिटी झाली तर ते त्यांची सर्जरी करू शकत नाही, त्यांचं इन्कम 0 आहे. दो दे आर व्हेरी इंटेलेक्च्युअल, बट जर समजा त्यांना उद्या हातच नसेल ऍक्सिडेंटमध्ये, इट्स डेंजरस फॉर देम, त्यांचं इन्कम 0 होतोय तिथे. किंवा एखादी व्यक्तीचा असं काही स्किल्ड जॉब असेल आणि समजा 1 हात नसेल, 1 पाय नसेल किंवा 2 पाय नसेल किंवा 2 हात नसेल, तर त्या केसमध्ये हे खूप गरजेचं राहतं. आणि त्यावेळेस लाईफ इन्शुरन्स कंपनी पण तुम्हाला रिप्लेस म्हणजे पैसे देत नाही, कारण लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये डेथ झाल्यावर पैसे दिले जातात. इन दिस केस तुम्ही डेथही झालेली नसतात, सायमल्टेनियसली तुम्ही काही कमवतही नाही असं. आणि पर्सनल ऍक्सिडेंटला म्हणजे वेस्टर्न वर्ल्डमध्ये डिसॅबिलिटी इन्शुरन्स म्हणून परिचित आहे आणि तिकडे हमखास म्हणजे घेतलंच जातं असं आहे. कारण आपल्याकडे कसं इंडियन सोसायटीजमध्ये आपण एकमेकांना मदत करतो किंवा ठीक आहे माझा मोठा भाऊ माझी काळजी घेईल किंवा सोसायटीतले इतर लोक काळजी घेतील किंवा घरातले, तिथे तसं आहे पद्धत नाही. तिथे त्यांना माहिती आहे जर माझ्याकडे इन्शुरन्स नाही तर प्रॉब्लेमॅटिक. चालेल, तर मग आपण आता बिझनेस इन्शुरन्स बघूया. ओके, नक्कीच. बिझनेस इन्शुरन्स मध्ये बरेचसे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ग्रुप हेल्थ इन्शुरन्स आहे. आपण सुरुवात ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पासून करूयात.
ग्रुप हेल्थ इन्शुरन्स मध्ये एखादी संस्था आहे किंवा एखादं बिझनेस युनिट आहे जिथे 50 लोक किंवा 100 लोक कामाला आहेत, तर त्यांच्या ओनर तर्फे त्या एम्प्लॉईजला इन्शुरन्स दिला जातो ऍज अ वेलफेअर बेनिफिट म्हणून. हे कंपल्सरी नाही, पण ऍज अ वेलफेअर बेनिफिट म्हणून त्यांना दिलं जातं. आणि ग्रुप इन्शुरन्सचा फायदा असा असतो का त्याच्यामध्ये काही मेडिकल टेस्ट वगैरे करायची गरज नसते, किंवा एखाद्याला काही प्री एक्झिस्टिंग डिझीज आहे, जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की एखाद्याला डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन वगैरे आहे, ते इंडिव्हिज्युअल पॉलिसीमध्ये ते 2 वर्षांनी क्लेम होतं. पण ज्यावेळेस आपण ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी घेतो डे 1 पासून सगळ्या गोष्टी कव्हर असतात असं आहे. तर बरेचसे जे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहेत किंवा सरकारी संस्था आहेत किंवा MNCs आहेत, ते आपल्या एम्प्लॉईजचं ग्रुप इन्शुरन्स हे करून घेतात ॲज अ एम्प्लॉई रिटेन्शन प्रोग्राम म्हणून असं आहे. सिमिलरली ग्रुप पर्सनल ऍक्सिडेंटचे आपण फीचर्स बघितलेले आहेत, पण बिझनेसेस हे ग्रुपच्या माध्यमातून घेतात त्यांच्या एम्प्लॉईजसाठी. त्याच्यानंतर आपण बघतोय वर्क्समॅन कॉम्पन्सेशन. वर्क्समॅन कॉम्पन्सेशन ही डेफिनेटली कंपल्सरी पॉलिसी आहे, जी पण बिझनेस युनिट आहे किंवा एखादी ऑर्गनायझेशन आहे किंवा एखादी फॅक्टरी आहे. जर आपण एक फॅक्टरीचं एक्झाम्पल घेऊया, समजा एखादी मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे आणि फॅक्टरीमध्ये जो कामगार तिथे कामाला येतो, तर उद्या त्याला काही होतंय तिथे फॅक्टरीच्या प्रिमायसेसमध्ये, उद्या समजा त्याची डेथ होते, तर तो जो मॅटर आहे तो लेबर कोर्टमध्ये जातो आणि लेबर कोर्ट जे कॉम्पन्सेशन डिसाईड करतो ते त्या जो कोणी फॅक्टरीचा मालक आहे त्याला ते देणं बंधनकारक असतं. आणि जर समजा ते तो देऊ शकत नसेल तर त्याची पर्सनल आणि बिझनेस प्रॉपर्टी अटॅच होते त्याच्यामध्ये. तर त्यासाठी वर्क्समॅन कॉम्पन्सेशन हे कंपल्सरी केलेलं आहे आणि हे अननेम बेसिसवर असतं. म्हणजे याच्यामध्ये आता बऱ्याच आपण बघतो कंस्ट्रक्शन साईटवर लोक येतात, लोक जातात, तर तिथं फक्त नंबर बेसिसवर असतं. तर समजा 20 लोक रोजचे आहेत तर त्यांची डायरी मेंटेन करावी लागते. तर ह्या साईटवर 20 लोक येतात किंवा दुसरी साईट आहे तिथे 50 लोक येतात आणि उद्या साईटवर काय झाले, एखाद्या कामगाराची डेथ होते किंवा काही प्रॉब्लेम होतो, तर तो पोलीस पंचनामा करून तो मॅटर जो लेबर कोर्टमध्ये जातो आणि लेबर कोर्ट जो काही कॉम्पन्सेशन डिसाईड करतात, त्या व्यक्ती जो कोणी बिझनेस ओनर असेल त्यांच्या बिहाफमध्ये इन्शुरन्स कंपनी त्या व्यक्तीच्या फॅमिलीला तो क्लेम दिला जातो असं. त्यानंतर आहे कॉन्ट्रॅक्टर ऑल रिस्क पॉलिसी. आता समजा एखादी व्यक्ती आहे म्युन्सिपालिटीचे कॉन्ट्रॅक्ट घेतात किंवा रोडचे कॉन्ट्रॅक्ट घेतात किंवा एखादी व्यक्ती समजा फ्लायओव्हर ब्रिज बांधते, तर कॉन्ट्रॅक्टर ऑल रिस्क इज ऍक्च्युली पॅकेज ऑफ द पॉलिसी. त्याच्यामध्ये तुमचं वर्क्समॅन कॉम्पन्सेशन पण येतं. कॉन्ट्रॅक्टर ज्यावेळेस एखादा कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याची मशिनरी तिथे असते, त्याचं बरंच जे काही कन्स्ट्रक्शन करण्यासाठीचं सामान असतं, गोडाऊन असतं, ते तिथे त्यांनी टेम्पररी बांधलेलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघतो की बरेच असे केसेस झालेले आहेत का फ्लायओव्हर बांधताना बरेच तो फ्लायओव्हर पडला आणि त्याच्या खाली येऊन 2-3 लोकांचं डेथ झाली किंवा जे काही नुकसान झालं, पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान झालं, तर अशा वेळेस ज्यावेळेस हे मॅटर्स कोर्टमध्ये जातात तर ही कम्प्लिटली जी जबाबदारी आहे त्या कॉन्ट्रॅक्टरची. त्याच्यामध्ये जे काही नुकसान झालं किंवा जे काही त्या पीडितांना जे काही कॉम्पन्सेशन द्यायचं आणि जे काही कोर्ट ठरवेल ते कम्प्लिटली त्या व्यक्तीला द्यायचे ज्यांनी तिथे कॉन्ट्रॅक्ट घेतलं. तर कॉन्ट्रॅक्टर ऑल रिस्क पॉलिसीमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी कॉन्ट्रॅक्टर ऑल रिस्क ही पॉलिसी घ्यावी, जेणेकरून उद्या काही असं काही अननोन रिस्क समोर आली किंवा असं काही पद्धतीचं नुकसान झालं तर त्याच्या बिहाफमध्ये इन्शुरन्स कंपनी तो क्लेम दिला जातो असं. त्यानंतर आपण बोलूयात शॉप इन्शुरन्समध्ये. बरेच आपण बघतो का शॉप इन्शुरन्स जसं इलेक्ट्रॉनिक्सची शोरूम्स वगैरे आहेत किंवा ज्वेलरीची जी दुकानं वगैरे आहेत, बऱ्याच वेळेला तिकडे दरोडा वगैरे पडतो किंवा आपण बघतो दंगल वगैरे होते. लोक आता आपण अमेरिकेमध्ये पण बघितलं शोरूम वगैरे फोडून लोकांनी ज्या बऱ्याच मोठ्या मोठ्या किमतीच्या बॅगा म्हणा, फोन म्हणा वगैरे चोरून वगैरे नेलं किंवा फ्लड वगैरे होतं. अशा टाईपच्या ज्या कॅलॅमिटीज असतात किंवा फोर्सफुली ज्याला ऍक्टिव्हिटीज वगैरे होतात आणि जे काही त्या व्यक्तीचं जे शॉप ओनरचं नुकसान होतं त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या काय गोष्टी रायडर सारख्या आहेत, त्या काय गोष्टी त्यांना कव्हर करायच्या, त्या कव्हर करून त्यांना अशा काही पद्धतीचं उद्या समजा क्लेम आला तर ते त्याच्यामध्ये क्लेम घेऊ शकतात. त्याच्यामध्ये पुन्हा बऱ्याच ज्वेलरमध्ये किंवा बऱ्याचशा शॉपमध्ये असं असतं की रोजची कॅश बँकमध्ये जाऊन डिपॉझिट करावी लागते. उद्या समजा तुमची एखादा एम्प्लॉई बँकमध्ये जाता जाता त्याची पर्स कोणी जर हिसकावून घेतली किंवा त्याला काही नुकसान वगैरे केलं तर कॅश इन ट्रान्झिट म्हणून एक इन्शुरन्स होतं. अगेन इट्स अ रायडर अंडर शॉप इन्शुरन्स किंवा बिझनेस इन्शुरन्समध्ये ते घेतलं जाऊ शकतं आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला हे इन्शुअर्ड करू शकता. जसं आपण बघितलं फॅक्टरी इन्शुरन्स इज नथिंग बट फायर इन्शुरन्स. फॅक्टरीमध्ये बऱ्याच किमतीच्या म्हणजे महागड्या किमतीच्या मशिनरीज असतात, सामान असतं, फिनिश प्रॉडक्ट असतं, एम्प्लॉईज असतं.
तर त्याच्यामुळे फॅक्टरी इन्शुरन्समध्ये पण फायर इन्शुरन्स व्यतिरिक्त हे जे इतर जे रायडर आहेत, वर्क्समन कॉम्पेन्सेशन आहे, त्याच्यानंतर ग्रुप इन्शुरन्स म्हणा किंवा ग्रुप हेल्थ, ग्रुप पर्सनल ऍक्सिडेंट वगैरे किंवा ऑल रिस्क पॉलिसीज या सगळ्या घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे लायबिलिटी इन्शुरन्स. आता बरेच आपण बघतो का फार्मा कंपनीज आहेत, त्याच्यानंतर फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे. एखाद्या व्यक्तीने समजा उद्या काही लहान मुलांनी चॉकलेट वगैरे खाल्लं आणि त्याच्यामुळे त्याला काही नुकसान झालं, तर अशा टाईपचे जे क्लेम्स आहेत ते लायबिलिटी इन्शुरन्सच्या अंडर येतात. किंवा एखादी फार्मा कंपनी त्यांनी काही एखादं औषध बनवलं आणि त्या औषधाचं सेवन करताना एखाद्या व्यक्तीला उद्या काही इतर परिणाम झाले त्यांच्या शरीरावर वगैरे आणि उद्या सगळ्या टाईपचा काही क्लेम येतो, तर मोस्टली फार्मा कंपनीज आहेत किंवा फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, अशा पद्धतीचे इन्शुरन्स घेतात. त्यानंतर आपण बोलूयात प्रोफेशनल इंडेमनिटी. प्रोफेशनल इंडेमनिटी मोस्टली कॉर्पोरेट्समध्ये हा कॉन्सेप्ट खूप परिचित आहे. आणि तिथे कसं आहे का उद्या त्यांचे सीएज वगैरे आहेत, कंपनी सेक्रेटरीज आहेत किंवा सीओज वगैरे आहेत, तर ते अशा टाईपचं काही उद्या डिसिजन घेतात की जेणेकरून कंपनीला नुकसान होऊ शकतं किंवा समोरची जी कंपनी आहे त्यांना नुकसान होऊ शकतं. अशा पद्धतीमध्ये प्रोफेशनल इंडेमनिटी हे इन्शुरन्स घेतलं जाऊ शकतं. त्यानंतर सायबर इन्शुरन्स आहे. बऱ्याच वेळेला हल्ली आपण मोस्टली सगळं आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतोय, तर त्यावेळेला समजा उद्या तुमचं काही नुकसान झालं किंवा तुमचं अकाउंट हॅक झालं, तुमचं एटीएम हॅक झालं, तर त्यातले जे होणारे नुकसान आहे ते सायबर इन्शुरन्समध्ये घेतलं जातं. त्यानंतर इव्हेंट इन्शुरन्स आहे. उद्या बऱ्याच वेळेला आपण बघतो का लग्न समारंभ आहे पण तिथं फ्लड आलेला आहे किंवा तिथे काही लोकांनी नासधूस वगैरे केलेली आहे किंवा एखादं मोठं प्रदर्शन झालेलं आहे, जसं आपण बीकेसी मध्ये बघतो मोठमोठे प्रदर्शन वगैरे होतात, तर समजा उद्या त्याच्या ठिकाणी आग वगैरे लागली, लोकांचं नुकसान झालं, जे काही प्रदर्शनामध्ये सामान आणलेलं असतं प्रदर्शन करण्यासाठी त्याचं काही नुकसान झालं, तर ते याच्यामध्ये इव्हेंट इन्शुरन्स मध्ये घेतलं जातं. त्याच्यानंतर क्रॉप इन्शुरन्स हे मोस्टली ऍग्री रिलेटेड आहे. क्रॉप इन्शुरन्स मध्ये मोस्टली इन्शुरन्स कंपनी आणि स्टेट गव्हर्नमेंट जे असतं त्यांच्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट असतात. दरवर्षी त्यामध्ये बिडिंग होतं आणि जी पण रिस्पेक्टिव्ह इन्शुरन्स कंपनी त्या बिडिंग मध्ये जी बिड जिंकते त्यांना ते क्रॉप इन्शुरन्स दिलं जातं. त्याच्यानंतर क्रेडिट इन्शुरन्स. क्रेडिट इन्शुरन्स खूप महत्वाचं आहे पण अगेन लेस नोन प्रोडक्ट आहे. क्रेडिट इन्शुरन्स म्हणजे कसं आहे का आज समजा आपण बघतो एखादा इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरर आहे आणि त्याला त्याचा जो काही माल आहे फिनिश प्रोडक्ट आहे तो युरोपमध्ये सप्लाय करायचा आहे, चायनामध्ये सप्लाय करायचा आहे, युएसए मध्ये सप्लाय करायचा आहे, आफ्रिकेमध्ये सप्लाय करायचा आहे, बट ही डोंट नो दॅट पार्टी का ती जी ज्या व्यक्तीला तो जो काही माल सप्लाय करणार आहे ती व्यक्ती ट्रस्टवर्दी आहे का, आणि समजा आज यांनी प्रोडक्ट पाठवलं तर उद्या समजा त्यांनी पैसे दिले नाही तर का. तर क्रेडिट इन्शुरन्स यावेळेस त्या बिझनेस ओनरला किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या बिझनेसला मदत करते. कोफास म्हणून एक खूप मोठी संस्था आहे, त्यांचं इंडियामध्ये पण ऑफिस आहे. कोफास ही संस्था जी आहे जसं आपण सिबिल बघतो का आज मला लोन घ्यायचं तर मला माझं पॅन कार्ड टाकलं तर माझा पूर्ण डेटा येतो आणि त्या बँकेला सिबिल तर्फे सांगितलं जातं की ह्यांचा क्रेडिट स्कोर एवढा आहे, तुम्ही यांना बिंदास लोन देऊ शकता किंवा नाही देऊ शकत. सिमिलरली कोफास्ट ची म्हणजे जेव्हा मी क्रेडिट इन्शुरन्स घेतो तर मी कुणाला माल सप्लाय करणार आहे हे मला त्या इन्शुरन्स कंपनीला कळवावं लागतं का हे या लोकांना मी आफ्रिकेमध्ये ह्या लोकांना माल सप्लाय करणार आहे, युरोपमध्ये ह्या लोकांना माल सप्लाय करणार आहे. असं आहे तो कोफास्टकडे म्हणजे एवढा डेटा आहे की ते तुम्हाला सांगतील त्यावेळेस का तुम्ही ह्या डेटरला ह्या व्यक्तीला पैसे तुम्ही माल सप्लाय करू नका, इज अ बँक करप्ट और दॅट पर्टिक्युलर कंपनी इज बँक करप्ट, तुमचे नुकसान होऊ शकतं. तर हा जो काही ऍडव्हान्स डेटा आहे क्रेडिट इन्शुरन्स असल्यामुळे तुम्ही तुमचं होणारं जे फ्युचरचं जे नुकसान आहे ते वाचू शकता. कारण आपण उद्या युरोपमध्ये जाऊन वसुली करू शकत नाही किंवा आफ्रिकेमध्ये जाऊन वसुली करू शकत नाही, बट इफ यू हॅव अ क्रेडिट इन्शुरन्स तुमचं जे काही डेट रिकव्हरी आहे किंवा हे जे काही नुकसान होऊ शकतं ते अदरवाईज क्रेडिट इन्शुरन्समुळे वाचू शकतं. नंतर आहे पॅन्डेमिक इन्शुरन्स जे आपण विम्बल्डनचं एक्झाम्पल देऊन कव्हर केलंय. तर इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. बिझनेस आहे त्याप्रमाणे बिझनेस आपापलं इन्शुरन्स घेऊ शकतात. तर याच्यात क्रेडिट कार्ड मध्ये जे फ्रॉड होतात आणि त्याचा काही इन्शुरन्स असतो का क्रेडिट कार्ड सायबर इन्शुरन्स आणि त्याचा साधारणतः प्रीमियम किती असतो, काही आयडिया आहे आपल्याला? दिस इज कम्प्लिटली कस्टमाइज केस टू केस बेसिसवर असतं ते. आणि हल्ली आता इंडिव्हिज्युअल पॉलिसीज पण सुरू केलेल्या आहेत पण त्याचं खूप कमी प्रमाणात आहे. तर कोणत्याही रिस्पेक्टिव्ह आणि रेप्युटेड इन्शुरन्स कंपनीला अप्रोच करून आपण आपलं प्रीमियम काढून घेऊ शकतो.
पण अगेन इट्स कम्प्लिटली कस्टमाइज. आपल्याबरोबर आता जे सर आणि मॅडम आपल्याबरोबर जे सर्वजण ऐकताय, आपल्यापैकी जर कोणाला काही प्रश्न संतोष सरांना विचारायचे असतील तर आपण नक्की विचारू शकताय. सर, येस मॅडम. हा, क्रॉप इन्शुरन्स बद्दल सांगा ना. आता जे निसर्ग चक्रीवादळ झालं बघा, शेतकऱ्यांचं काहींचं नुकसान झालं. सगळ्यांनीच इन्शुरन्स काढला असेल असं नाही. मग किंवा ज्यांनी काढलेला असेल तर त्यांना किती % मध्ये कॉम्पेन्सेशन दिलं जातं? क्रॉप इन्शुरन्स मध्ये मोस्टली असं होतंय, म्हणजे आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र राज्यापुरतं जर बोलायचं झालं तर त्यामध्ये असं होतं का स्टेटच जे आहे म्हणजे राज्य सरकार जे आहे दरवर्षी इन्शुरन्स कंपन्यांकडून बिडिंग मागवतं पूर्ण याच्यासाठी. आणि हे जे काही नॅचरल कॅलॅमिटीज होतात जसं फ्लड असेल, पाऊस असेल, वादळ वगैरे असेल, त्यामध्ये ते इन्शुरन्स घेतलं जातं पूर्ण राज्यासाठी. आणि दरवर्षी जी इन्शुरन्स कंपनी बीड जिंकते त्या इन्शुरन्स कंपनीला ते अवॉर्ड केलं जातं. आणि आता समजा रायगडमध्ये जो काही प्रकार झालेला आहे, मागच्या वर्षी कोल्हापूरमध्ये झाला होता, पण तो शहरी भागात झाला होता. आणि ऑब्व्हियसली जो याच्यामध्ये पण जो झाला असेल तर ती जी काही इन्शुरन्स कंपनी आहे ती पंचनामे करून त्या व्यक्तीला त्याचे क्लेम दिले जातात असं. अच्छा, थँक्यू सर. तर याच्यामध्ये इन्शुरन्स जो आहे तो शेतकऱ्यांना वैयक्तिक काढावा लागतो की डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंट कडनंच संपूर्ण शेतकऱ्यांचा एकच इन्शुरन्स काढला जातो? आपल्याकडे सर तरी सध्या तशी पद्धत आहे का स्टेट गव्हर्नमेंट तर्फेच होत आहे. पण जर तुम्ही बघाल जे लार्ज स्केलवर शेती करतात आहेत किंवा जे लोक एक्सपोर्ट करतात आहेत लार्ज स्केलवर म्हणजे 500 एकर 1000 एकर वगैरे, दे बाय देअर इंडिव्हिज्युअल पॉलिसी. त्याची अवेअरनेस पण खूप कमी आहे आपल्याकडे. तर एक तर थोडक्यात वॉचमन कॉम्पेन्सेशन वरती थोडस हायलाइट करा. ओके, वर्क्समॅन कॉम्पन्सेशन हे लेबर कायद्यानुसार ही खूप कंपल्सरी पॉलिसी आहे. जी पण आस्थापना असेल जिथे इरेस्पेक्टिव्ह 2 लोक आहेत, 100 लोक आहेत, किती पण लोक आहेत आणि त्या आस्थापनामध्ये जी लोक काम करतात तर आणि वर्किंग आवर्समध्ये उद्या त्या व्यक्तीला त्या आस्थापनामध्ये किंवा त्या फॅक्टरीमध्ये किंवा ऑफिस प्रिमायसेसमध्ये उद्या काही नुकसान होतं किंवा त्याची डेथ होते काही कारणामुळे, तर जो कोणी बिझनेस ओनर असेल ही इज लायबल टू पे compensation to his family, and that compensation will decided by the court, labor court. तर ह्या केसमध्ये इन्शुरन्स कंपनी त्या व्यक्तीच्या किंवा जे बिझनेस ओनर असेल त्यांच्या बिहाफमध्ये ते जे काही कोर्ट कॉम्पन्सेशन डिसाईड करेल त्यांच्या घरच्यांना दिलं जातं असं. आणि वर्क्समॅन कॉम्पन्सेशन मध्ये पण तुम्ही एक ऍड ऑन रायडर घेऊ शकता की उद्या समजा जी डेथ नाही झाली, त्याचं ऍक्सिडेंट झाला आणि त्याला हॉस्पिटलाइज करायचं तर त्याच्यामध्ये तुम्ही हॉस्पिटलायझेशनचं रायडर ऍड करू शकता. अदरवाईज बऱ्याच वेळेला प्लेन पॉलिसी घेतली जाते स्टँडर्ड फक्त डेथसाठी एज अ कंपल्सरी म्हणून घ्यावीच लागते. पण काही ठिकाणी तुम्ही ते रायडर पण ऍड करून ते पण सुविधा देऊ शकता. हॉस्पिटलायझेशन आलं तर जबाबदारी तुमचीच आहे ना, तुम्ही थोडी त्या व्यक्तीला असं सोडू शकता. तर तेही घेणं गरजेचं आहे ते रायडर. ओके सर. अदरवाईज ते आउट ऑफ द वे जाऊन सेटलमेंट करण्यामध्ये तुमचे तेवढेच पैसे जाणार. एखादी व्यक्ती समजा एखाद्या साईटवर डेथ होते तर एनिवेज तो पंचनामा होते, ह्या सगळ्या गोष्टी होतात आहेत आणि जर पॉलिसी नसेल तर आउट ऑफ द वे जाऊन ते सेटलमेंट करावं लागणारच. म्हणजे असेही पैसे जाणार तसेही पैसे जाणार. बेटर वी शुड हॅव इन्शुरन्स अँड पे लेजिटिमेट अमाउंट टू हिज फॅमिली. थँक्यू सर. अजून कोणाला काही विचारायचंय का? सर मला एक विचारायचं होतं की शॉप इन्शुरन्स मला कळेल का थोडं की शॉप कोणाचे असतात, फूड्स असतात किंवा
आपले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स असतात आता स्मॉल स्केल बिझनेस वाले, तर ते त्याच्याबद्दल मला माहिती मिळेल का? शॉप इन्शुरन्स मध्ये जर मी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा एखादं ज्वेलरीचं दुकान आहे, तर त्यामध्ये काय काय कव्हर होतं, त्यांचं फर्निचर कव्हर होतं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला बऱ्याचशा शॉपमध्ये फ्रंटला ग्लास असते, आपण बघतो जाडी ग्लास असते, ती ग्लास असते ती कव्हर होते, फर्निचर कव्हर होतं, कंटेंट कव्हर होतं, एसी कव्हर होतो, ती समजा तिथे काही कम्प्युटर्स असेल, सीसीटीव्ही असेल ते कव्हर होतं. उद्या समजा तिथे फायर लागली आणि या सगळ्या गोष्टी नष्ट होतात, तर इन्शुरन्स कंपनी त्या व्यक्तीला क्लेम देतात. समजा एखादं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे, तिथे काही उद्या लूट होते किंवा फायर लागते, डेफिनेटली त्याच्यासाठी रायडर वेगवेगळे घ्यावे लागतात. तर फ्लड आलं उद्या, समजा फायर लागली किंवा लूट वगैरे झाली, तर त्या व्यक्तीला ते इन्शुरन्स कंपनी क्लेम मिळतो. बट यू शुड मेक शुअर की ते रायडर तुम्ही घेताय दरवेळेला, कारण फक्त प्लेन फायर इन्शुरन्स मध्ये तुमचं अर्थक्वेक आणि फ्लड कव्हर होईल, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला हे जे समजा लूट वगैरे झाली किंवा काय झाले, त्यासाठी ऍडिशनल प्रीमियम देऊन तो रायडर ऍड करावा लागेल असं. ओके, थँक्यू सर. सर आपल्या बरोबर जयू भाटकर सर आहेत, जे अगोदर दूरदर्शन बरोबर असोसिएट होते आणि आता वैष्णव विजन नावाची त्यांची स्वतःची फर्म आहे. मी जयू सरांनाही विनंती करतो की जर त्यांनाही काही क्वेरीज असतील तर त्यांनी प्लीज सरांना विचारावेत. कदाचित जयू सर अवेलेबल नसावेत आता. मग आणखीन कोणाला काही क्वेरीज आहेत का? नमस्कार सर, माझा आवाज येतोय? हो येतो. हा सर, मला ऍक्च्युली काही प्रश्न होते, हेल्थ इन्शुरन्स विषयी होते. येस. काही कंपनीचे नावं मी रिव्हील करू शकतो हॅलो. का? काही म्हटलं कंपनीचे नावं बोलू शकतो का? काही राजन, मी बोलतो, ऐकू येतं का? जयू वाटकर बोलतो. हॅलो. हा जयू सर. हा, मी माझं बोलणं ऐकू येत आहे? हा सर, मग आधी तुम्ही जयू सर कंटिन्यू करा हा प्लीज. आणि मग नंतर ते दुसरे सर जे विचारतात ते विचारतील. सर जयू सर प्लीज सर. ओके, निकम सर, नमस्कार सर. तुम्ही छान माहिती दिली, सोप्या भाषेत. मला असं विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला कस्टमर बँकेमध्ये जसं एफडी ठेवतात आणि त्यांना क्वार्टरली किंवा इयरली हे रेंट मिळतं, इंटरेस्ट मिळतो, तसं इन्शुरन्सच्या काही स्कीम आहेत का की एखाद्या कस्टमरने पैसे गुंतवले तर त्याला मंथली, मी महिन्यावर येऊन विचारतो की त्याला मंथली त्याचं बेनिफिट मिळू शकतं, अशी काही स्कीम आहे का? आहेत ना, ज्याला इमिडिएट अॅन्युटी प्रोडक्ट मध्ये म्हणतात त्या प्रोडक्ट्सना. तर तुम्ही एक लमसम अमाऊंट गुंतवायची असते आणि एक साधारण इमिडिएटली नेक्स्ट मंथ पासून तुम्हाला जी मिनिमम अमाऊंट किती असायला पाहिजे? मिनिमम अमाऊंट 1 लाख रुपये. अच्छा, समजा एखाद्या ग्राहकानं 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर त्याला मंथली इंटरेस्ट किती मिळेल, तो त्याच्या अकाउंटला जमा व्हायला पाहिजे? हा, तर यामध्ये सर कसं अॅन्युटीचे ना 5 ते 6 प्रकार आहेत, का तुम्ही कोणता अॅन्युटीचा ऑप्शन चूज करताय. हा, तर त्याच्यामध्ये असं आहे का त्यामध्ये 5 ते 6 प्रकार असे आहेत का तुम्ही ते पैसे भरतात आणि नंतर ते तुम्हाला पैसे नको आहेत, मग त्यासाठी रेट वेगळा आहे. त्यानंतर तुम्ही असं म्हणताय का जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला ती अॅन्युटी किंवा ती काही पेन्शन मिळाली पाहिजे, माझ्यानंतर माझ्या वाईफला पण मिळाली पाहिजे, आणि त्यांच्यानंतर जे पैसे माझी प्रिन्सिपल रक्कम आहे ती माझ्या नॉमिनीजला, मुलगा असेल किंवा मुलीला त्यांना मिळायला पाहिजे. असे 5 ते 6 कॉम्बिनेशन आहे, पण साधारण 6 ते 60% रेंजमध्ये आहेत. तुम्ही जे ऑप्शन चूज करता ते त्या रेंजमध्ये ते पैसे आहेत, म्हणजे पर्सेंटेज आहे 6 to 7%. अच्छा, हा, बट दॅट इज लाईफ टाइम गॅरंटीड. लेट मी टेल यू, ते खूप महत्वाचं आहे. थँक्यू. वेलकम सर. आणि हा वरील जो विषय जो भटकर साहेबांनी विचारला तो लाईफ इन्शुरन्स मध्ये कव्हर केला जातो. येस सर. आणि जनरल इन्शुरन्स मध्ये आपल्याला हेल्थ रिलेटेड जे इश्यूज आहेत ते तिथे कव्हर केले जातात. अदर दॅन लाईफ इन्शुरन्स सगळ्या गोष्टी जनरल इन्शुरन्स मध्ये येतात. ओके, थँक्यू सर. वेलकम सर. हा सर, बोला आता सर. तुम्ही मगाशी प्रश्न विचारत होता, जयू सर बोलताना थांबावं लागलं होतं तुम्हाला, तुम्ही विचारू शकताय. ओके सर, थँक्यू सर. सर, मला हे विचारायचं होतं की म्हटलं मी मागे हे विचारत होतो तुम्हाला की काही कंपनीचे नाव मी बोलू शकतो का या वेबिनार मध्ये? शक्यतो नाव न घेता एक जनरल घेतलं तर बरं राहील. मग मला चालेल. मला असं विचारायचं आहे की नॉर्मली जर मला खूप कन्फ्यूज आहे, कारण मला मेडिक्लेम इन्शुरन्स करायचा आहे,
आता माझ्या मम्मी पप्पांनी घेतलेला होता त्यामध्ये माझं नाव बट ऑब्व्हियसली ऍड होतं, पण Okay. त्यानंतर आफ्टर आय गॉट मॅरिड सो मी आणि माझी वाईफ आमचं दोघांचं नाव त्यामध्ये ऍड होतं. असे काही रूल्स आहेत त्याचे नवीन त्यासाठी करावा लागतो. पण आता एवढे आपले इन्शुरन्स कंपनीज आहेत आणि त्यांच्या थ्रू ही एखादी पॉलिसी घेताना किंवा एखादा मेडिक्लेम काढताना कुठले पॉइंट्स असे असावेत ज्याच्यावर आपण जास्तीत जास्त फोकस करावा. कारण 2-3 ठिकाणी मला असंही माहिती पडलं की काही कंपनीचे क्लेम ते वेळेवर नाहीयेत किंवा काही काही कंपनीमध्ये आहे काही इश्यूज किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी माहिती पडल्या. त्यामुळे कुठले असे मेजर पॉइंट्स तुम्ही सजेस्ट कराल जे एखाद्याने मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स घेताना बघावेत? एक तर हे मी म्हणेन का त्यामध्ये तुम्ही फाईन प्रिंट बघून घ्या, म्हणजे जे काही ब्रोशर असेल कंपनीचं ते एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी कव्हर होतात ते बघण्यापेक्षा आधी कोणत्या गोष्टी नाही कव्हर करत आहेत ती कंपनी. म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी, मगाशी सरांनी खूप चांगला प्रश्न विचारला का बऱ्याच वेळेला असं होतं का समजा एखाद्याचा 100 रुपयाचा क्लेम आला पण त्याला 95 रुपयेच मिळतात, पण अशा वेळेला 5% जे रिमेनिंग काय मिळत नाही. तर ते बऱ्याच वेळेला लोकांना कन्फ्युजन होतं किंवा एक इरिटेशन होतं का असं का होतंय, जर आधी प्रॉमिस केलं गेलं होतं का मला पूर्ण पैसे मिळतील तर आज ते काय मिळत नाही. तर बऱ्याचशा इन्शुरन्स कंपनी ते कन्झ्युमेबल पण कव्हर करतात का. आय गेस यू आर यंग, यू जस्ट मॅरिड. हॅलो. नो नो नॉट येट. ओके. तर आता यंगस्टरसाठी मी असं म्हणेन का त्यांनी अशा पॉलिसीज घ्यावं का ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी पण कव्हर होते. आता काही इन्शुरन्स कंपनीज प्रेग्नन्सी नाही कव्हर करत आहेत, पण काही इन्शुरन्स कंपनी 2 वर्षानंतर प्रेग्नन्सी कव्हर करतात. फॉर एक्झाम्पल यू आर क्वाईट यंग, तर त्या केसमध्ये यू शुड ऑप्ट फॉर सच पॉलिसी वेर इन प्रेग्नन्सी इज गेटिंग कव्हर्ड. का उद्या यू आर गेटिंग मॅरिड आणि उद्या जो काही प्रेग्नन्सी रिलेटेड खर्च आहे तो सुद्धा त्या पॉलिसीमध्ये येऊ शकतो. तो आहे. जसं मी आधी सांगितलं का कन्झ्युमेबल वगैरे पण जी कंपनी कव्हर करते ते तुम्ही बघा. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता का जिथे को पेमेंट नाहीये तो प्लॅन ऑप्टच करू नका तुम्ही. जिथे 100% कव्हरेज मिळतो तोच प्लॅन घ्यायला पाहिजे. को पेमेंट मध्ये कदाचित तुमचा प्रीमियम थोडा स्वस्त असेल, पण अदरवाईज जो काही क्लेम येईल त्याच्यामध्ये तुम्हाला 20% पैसे द्यावे लागतील. तर तसा प्लॅन नका घेऊ. आणि मोस्टली जे मॉडर्न एरियामध्ये जे आता नवीन जे प्लॅन इंट्रोड्यूस करतात ज्याच्यामध्ये बरेचसे इन्सेंटिव्हाइज केले जाते किंवा तुम्हाला मोटिवेट केले जाते की तुम्ही फिट राहण्यासाठी तुम्ही जिम लावताय त्यासाठी तुम्हाला पैसे दिले जातात किंवा तुम्ही ऍडिशनल स्टेप करताय, रोज तुम्ही एवढ्या कॅलरीज बर्न करताय त्यासाठी तुम्हाला काही इन्सेंटिव्हाइज केले जात आहे. तर मला असं वाटतं ह्या सगळे बेनिफिट्स बघून तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला हरकत, म्हणजे टॉप 5 मध्ये तुम्ही घ्यायला हरकत कोणतीही कंपनी बघा. ओके सर, थँक्यू सो मच. आणि अजून एक छोटीशी कॉम्प्लिमेंट द्यायची होती सर की आजचं सेशन मला पर्सनली खूप आवडलं आणि आमच्या बऱ्याचशा अशा कन्सेप्ट क्लिअर झाल्या. फॉर एक्झाम्पल जे काही गोष्टी मी प्रोफेसर आहे सो मी काही गोष्टी शिकवतो पण त्या गोष्टी लोकांमध्ये अवेअरनेस नाहीये, सो त्या काही अशा गोष्टींचे पॉइंट सुद्धा आम्हाला क्लिअर झाले. त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. तर मला तुमच्याशी म्हणजे आता जे सर बोलतायत मला जरा विचारायचं सर, आपण आपलं इंट्रोडक्शन देऊ शकाल का? हो सर, माझं का? हा सर. सर नमस्कार, मी सारंग निंगुळकर. PS कम्प्युटेक नावाची आपली एक संस्था आहे आणि मी AICPTR चा ऑथराइज ट्रेनिंग पार्टनर आहे विरार झोन मध्ये. धन्यवाद सर. ओके. आणखीन कोणाला काही क्वेरीज आहेत का? कारण आपली वेळही संपत चाललेली आहे. जर इन्स्टंट क्वेरीज काही असतील तर आपण त्या विचारू शकताय. आपण आणखीन 1-2 मिनिटं पॉज घेऊन त्याची तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करू शकतोय. मला असं वाटतं मोस्टली सगळे इंडिव्हिज्युअल आहेत तर त्यांनी हेल्थ इन्शुरन्सवर जास्त विचारायला हवं असं. ओके. जास्त वेळ आपण आता न पाहता जर आणखीन पुढे काही क्वेरीज असतील तर आपल्याकडे आपले फीडबॅक फॉर्म आहेत किंवा आपले ईमेल आयडीज आपण देतोय, ज्या नेक्स्ट स्लाइड्स तुम्हाला दिसतील नेक्स्ट स्लाइड मध्ये, त्यामध्ये तुम्ही तुमच्या क्वेरीज किंवा तुमचे फीडबॅक देऊ शकता. तत्पूर्वी संतोष सर, जसं आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माझंही मत आहे की आजची आपण खूप सरळ, सोपी आणि सुलभ अशा शब्दांमध्ये जी माहिती दिली त्यामुळे बरेचसे इन्शुरन्सचे कन्सेप्ट आणि वेगवेगळे इन्शुरन्सची माहिती
आपल्याला सर्वांपर्यंत आणि आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचली, त्यासाठी आपले खरोखर मनपूर्वक धन्यवाद. आणि सेशन अरेंज केल्याबद्दल ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड, चेअरमन पाध्ये साहेब आणि त्या सर्व सेशन अरेंज करण्यासाठी ज्यांनी मदत केली, योगेश सर, स्टाफ मेंबर्स, योगिता, या सर्व स्टाफ मेंबर्सचे आणि उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपल्याला जी वेबसाईट समोर दिसते ती AICPTR ची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही क्वेरीज विचारायच्या असतील तर आपण संतोष सरांना किंवा आमच्यापर्यंत त्या क्वेरीज पोहोचवू शकता. आपले फोन नंबर्स आपण त्याच्यात टाकलेले आहेत, आपला ईमेल ID त्यामध्ये आहे. त्या क्वेरीज आपण संतोष सरांकडून तुमच्यापर्यंत सॉल्व्ह आउट होऊन सॉल्व्ह कशा करता येतील याकडे नक्की लक्ष देऊ. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि लवकरच नेक्स्ट सेशन साठी भेटू. धन्यवाद.